महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं, त्यातही विशेषतः भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवले त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांच्या मध्ये होताना दिसते. मतदारांना पैसे वाटण्यापेक्षा विरोधी उमेदवारच विकत घेण्याचा किंवा दहशत वापरून त्याला माघार घ्यायला लावण्याचा नवा पॅटर्न या महापालिका निवडणुकीनं आकाराला आणलेला आहे. सत्तेच्या महत्वाच्या पदावरील व्यक्तींचा त्यात उघड सहभाग दिसतोय आणि निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. याच विषयाचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी राज्यभरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, परंतु साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री मोबाईलवरून ठिकठिकाणी माघारी संदर्भातल्या सूचना देत होते. यावरून या निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात येतं. माघारीची मुदत संपली तेव्हा जी आकडेवारी समोर आली त्यावरून सत्ताधारी भाजपचे 44, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 18 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि इतर 1 असे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं दिसून आलं. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे 19, त्यातील भाजपचे 13 आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 6 बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात श्रीकांत शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये त्यांच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. भिवंडीमध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध झालेत. पनवेल महापालिकेत महाविकास आघाडीच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली, तिथं भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पुण्यात एके ठिकाणी 2 अर्ज बाद करण्यात आले, उरलेल्या 3घांनी माघार घेतली. धुळे महापालिकेत भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर अशी ही आतापर्यंतची समोर आलेली आकडेवारी. छोट्यातल्या छोट्या निवडणुकीत सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार असतात. नगरपालिका महापालिका निवडणुकीसाठी तर कार्यकर्ते 5-5 वर्षे तयारी करीत असतात. नगरसेवक होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. असं असताना सुद्धा हे उमेदवार बिनविरोध कसे काय येतात? त्यांच्या नावावर सगळ्यांची सहमती कशी काय होते? वृत्तवाहिन्यांच्यावरच्या या संदर्भातल्या बातम्या दिल्या जातात. त्यात भाजपची विजयी घोडदौड सुरुवातीपासून सुरू झाले असं सांगितलं जातं. म्हणजे नगरपालिकामध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपच्या बाजूनच लोकमत आहे आणि लोकांच्या पाठिंब्यावरच हे बिनविरोध उमेदवार निवडून यायला लागलेत असं काही लोकांना वाटावं, असं एकूण हे वार्तांकन केलं जातं, असं एक चित्र निर्माण केलं जातं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकशाही संपवली जाते आणि ती संपवण्याची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली जाते, हे लक्षात घ्यायला हवं. आज महापालिकेला होतंय, उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत हाच फंडा वापरला जाईल आणि परवा विधानसभा लोकसभेला सुद्धा हाच बुलडोजर पुढे चालवला जाईल. त्यामुळं या बिनविरोधचं कौतुक बाजूला ठेवून त्यामागची कारणं आणि सत्तेची मुजोरी समजून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजे मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव यांनी या बिनविरोधच्या राजकारणाविरोधात आवाज उठवलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ताधाऱ्यांनी म्हणजे ठाण्यापुरतं बोलायचं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं प्रमुख पक्षाच्या म्हणजे विरोधी पक्षांच्या उमेदवारांना फोडलं, अपक्षांना मॅनेज केलं. म्हणजे मनसेचे एक उमेदवार अनिल माने यांच्या घरी सकाळी पोलीस गेले, म्हणजे पोलिसांचाही वापर उमेदवारावर दबावासाठी करण्यात आला. छाननीच्या वेळी अनेक अर्ज किरकोळ कारणासाठी बाद करण्यात आले. मनसेचा फॉर्म बाद करण्यात आला, अपक्षाला मॅनेज केलं, सत्ताधारी उमेदवार निवडून आला. सोपं गणित आहे. अधिकृत पक्षाच्या उमेदवाराचा अर्जच बाद करायचा. निवडणूक यंत्रणा त्यांचीच असते, सरकारचेच अधिकारी असतात. आता ते निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करीत असले तरी ते तात्पुरते असतात. पण एकूण निवडणूक आयोग सुद्धा सरकारच्या ताटाखालचं मांजर बनलाय. तिथं स्थानिक अधिकारी महिनाभराच्या अधिकारासाठी कशाला सत्ताधाऱ्यांची पंगा घेतील?
अविनाश जाधव यांनी म्हटलंय की माघारीसाठी उमेदवारांना कोट्यवधीच्या ऑफर्स दिल्या गेल्या, त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. उमेदवार विकत घेण्याचे प्रयत्न झाले, एकेका जागेसाठी कोट्यवधी रुपये दिले गेले. शेवटी उद्वेगानं ते म्हणतात, कशाला हा निवडणुकीचा खेळ मांडताय? त्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं अर्ध्या अर्ध्या जागा वाटून घ्याव्यात. बघा काय म्हणतायत अविनाश जाधव. मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले, काल रात्रभर त्याला फोन येत होते, 5 कोटी रुपये देतो, हे देतो, ते देतो. उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशा प्रकारे करोडोच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले, पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली. पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाताशी धरून अर्जवाद करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला, महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे. जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी 5-5, 7-7 करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे. निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही, संपूर्णपणे विकली गेलेली आहे. तो मला असं वाटतंय की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या. माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात, भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरवून घ्या. आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे. तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विकत घ्यायचं, सत्तेच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणून माघार घ्यायला लावायची, नाही घेतली तर त्याचा अर्ज बाद करायचा. राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा निकाल लागला की अपक्षांना मॅनेज करणं सोपं जातं. ते किरकोळ रकमेत तडजोडला तयार असतात. कोट्यवधी रुपये निवडणुकीत खर्च करायचे, मतदारांच्या दारात जाऊन त्यांना मस्का मारायचा, पायपीट करायची, शेवटी मतमोजणीची वाट बघत बसायचं, धाकधूक. त्यापेक्षा आधीच खर्च करून बिनविरोध निवडणूक करायची, म्हणजे मग मतदारांना वचन देण्याचा, त्यांना उत्तरदायी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुढं फक्त खर्च केलेले पैसे वसूल करीत 5 वर्षे तिजोरी भरत राहायचं. मुंबईत, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राजधानीत, तिथं तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरच दहशत पसरवल्याचा आरोप झालाय. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातले 70 अधिकारी आणि कर्मचारी हे नार्वेकर यांचे नातेवाईक असल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय. किती गंभीर प्रकार आहे, पण निवडणूक यंत्रणेनं झोपेचं सोंग घेतलंय. आता भारतीय जनता पक्ष असं म्हणतो की घराणेशाही नको, घराणेशाही हकला. म्हणजे घराणेशाही विरुद्ध भारतीय जनता पक्ष इतका कांगावा कुणीच करत नाही. आमदारांच्या आणि खासदारांच्या कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी देणार नाही असं जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत काय दिसतंय तर या कुलाबा मतदारसंघातल्या प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून अनुक्रमे राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, त्यांची बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाकडून एकाच कुटुंबातले 3 लोक निवडणूक लढवत आहेत. स्वतः राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आता विधानसभेचे अध्यक्ष महापालिकेचा अर्ज भरायला जातात. इतकं या पदाचं अवमूल्यन भूतकाळात सुद्धा कधी झालं नाही आणि भविष्य काळातही होण्याची शक्यता नाही. म्हणजे राहुल नार्वेकरनी जे विधानसभेच्या अध्यक्षपदाचं जे काय अवमूल्यन यापूर्वीच करून ठेवलंय, त्याचा जे काय अवस्था करून टाकल्या, ती पुन्हा या महापालिका निवडणुकीला त्यांनी पार रसातळाला नेली. म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना त्यांची जाणीव करून दिली. विधानसभेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा काय असते त्याची जाणीव करून दिली. तर त्यावर नार्वेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे उर्मटपणाचा एक अस्सल नमुना आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावलं, तसेच अर्ज भरण्यापासून रोखलं असाही त्यांच्यावर आरोप काँग्रेसने केला आहे. एका महत्त्वाच्या व संविधानिक पदार्थ व्यक्तीनं लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रभाग क्रमांक 226 मध्ये अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार या महिला उमेदवारांना अर्ज मागे घ्यावा म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांचा परिवार हात धुवून मागे लागला असल्याचं सावंत यांनी सांगितलं.
उमेदवार तेजल पवार यांचे पती दीपक किशन पवार यांनी म्हटलंय की आपण प्रभाग 225 मध्ये राहतो. पत्नी तेजलनं प्रभाग 226 मधून अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. छाननीत आमचा अर्ज पात्र ठरला. म्हणजे मकरंद नार्वेकर, तेजल दीपक पवार आणि अशोक पाटील असे 3 अर्ज पात्र ठरले. अशोक पाटीलनी माघार घेतली. त्या क्षणापासून आपण घराबाहेर आहोत. आपला 7 वर्षाचा मुलगा आणि 1.5 वर्षाच्या मुलगीसह पत्नी तेजल ही घराबाहेर आहे. नार्वेकर कुटुंबियांनी आमचं जगणं नकोसं करून सोडलंय वगैरे 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 असं दीपक पवार यांनी सांगितले. अरविंद सावंत आणि दीपक पवार काय सांगतायत बघा. मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक 226 त्या 226 मध्ये आमच्या म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत सौ तेजल दीपक पवार या महिला उमेदवाराने अर्ज भरला. तिचा अर्ज मागे घ्यावा म्हणून दुर्दैव या महाराष्ट्राचे आहे की या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची सगळा कुटुंब परिवार त्यांच्या मागे हात धुवून लागलाय. इतक्या धमक्या, इतका दबाव की एबी फॉर्म भरल्यानंतर हे त्यांचे पती आहेत दीपक पवार यांनी घर सोडलंय. ते आजपर्यंत घरी जाऊ शकले नाहीत. महिला यांच्या पत्नी तेजल पवार या मुलांना घेऊन बाहेर आहेत. का तर तुमचा फॉर्म मागे घ्या आणि माझ्या भावाला बिनविरोध निवडून आणा. तिथे घरावर सुद्धा काही माणसं त्यांची जाऊन त्यांना धमकावतायत. माझं नाव दीपक किशन पवार. मी राहायला कुलाबा विधानसभेत प्रभाग क्रमांक 225ला मी राहतो. माझ्या मिसेस तेजल दीपक पवार हिने प्रभाग क्रमांक 226 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला होता. आज आम्हाला स्क्रुटिनीमध्ये आमचा फॉर्म पास झाला आणि आम्ही 3 उमेदवार जाहीर झालो. त्याच्यामध्ये एक मकरंद नार्वेकर आहे, दुसरा माझी पत्नी आहे तेजल दीपक पवार आणि तिसरा अशोक पाटील होता. काही कारणानिमित्त अशोक पाटील यांनी माघार घेतली तर राहिला फक्त माझे मिसेस. त्या क्षणापासून जे आजपर्यंत मी हे कपडे घातले मी घराच्या बाहेरच आहे. माझी मिसेस, माझा एक 7 वर्षाचा मुलगा आहे, 1.5 वर्षाची मुलगी आहे, ती एका ठिकाणी आहे आणि मी एका ठिकाणी आहे. 3 दिवस झाले माझा फोन स्विच ऑफ आहे, आमचं बोलणं नाही. ती कशी आहे काय आहे म्हणजे असा झाला की मी फॉर्मच कशाला भरला. मला इतका दबाव माझ्या आयुष्यात कधी आला नाही. मला म्हणजे औषध घेतलंय मी ब्लड प्रेशरचे. मी काय करू काय नाही, मी आंघोळ पण नाही केली. मी या क्षणी मी संपर्क साधला संतोष शिंदे साहेबांना की मला मदत करा. मी फॉर्म नाही, मी मुंबईत सोडून बाहेर जातो. मला हे निवडणुकीमध्ये पण इच्छा राहिली नाही. इतका दबाव माझ्यावरती टाकण्यात आलाय. दुसरीकडे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राठोड यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची धमकी त्यामुळे नार्वेकर यांनी त्यांना दिलेली आहे. तर अशा रीतीनं भाजपनं बिनविरोध निवडणुका करून पक्षाच्या लोकप्रियतेचे ढोल वाजवण्यासाठी लोकशाही सुळावर चढवण्यास प्रारंभ केला आहे आणि वृत्तवाहिन्या म्हणतायत भाजपची विजयी घोडदौड सुरू झालेली आहे. विरोधक निष्प्रभ झाल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय. मतदार ही पैसे घेऊन मतदान करायला सोकावले आहेत. त्यामुळे ज्यांना लोकशाहीचे चाड आहे त्यांच्यासाठी हा सगळा तमाशा बघत राहण्यावाचून पर्याय नाही. धन्यवाद.